हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द MPSC करिअर अकॅडमी। राज्यघटना या विषयाच्या अभ्यासक्रमाला सुरुवात केली होती आपण। मागच्या वेळी आपण भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये पाहिली। आज आपण भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेबाबत माहिती घेऊया। सर्वप्रथम अमेरिकन राज्यघटनेमध्ये प्रास्ताविका देण्यात आली होती, त्यानंतर इतर देशांनी या पद्धतीचा स्वीकार केला। भारताची प्रास्ताविका ही पंडित नेहरूंनी तयार केलेल्या उद्देश पत्रिकेवर आधारित आहे। घटना समितीने घटना निर्माण करतेवेळी कोणते उद्दिष्ट समोर ठेवावे यासाठी ही उद्देश पत्रिका 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित नेहरूंनी घटना समितीसमोर सादर केली। 22 जानेवारी 1947 रोजी घटना समितीने उद्देश पत्रिकेला मान्यता दिली। 26 नोव्हेंबर 1949 रोजी उद्देश पत्रिका भारतीय घटनेला जोडण्यात आली। भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचा नमुना समोर दिलेला आहे, ते आपण पाहू शकता। त्याचे आपण एकदा वाचन करूया। आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियम करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत। 2016च्या राज्यसेवेत याबाबत एक प्रश्न विचारण्यात आला होता की प्रास्ताविकेत पुढीलपैकी कोणते शब्द नाहीत। आता पुढे पाहूया आपण। प्रास्ताविकेत आतापर्यंत एकदा सुधारणा करण्यात आली आहे। 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीनुसार समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द प्रास्ताविकेत टाकण्यात आले होते। सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य न्याय स्वातंत्र्य समानता बंधुता एकता एकात्मता हे प्रास्ताविकेतील महत्त्वाचे शब्द आहेत। STI परीक्षेत या शब्दांचा क्रम सुद्धा विचारण्यात आला होता। प्रास्ताविकेनुसार भारतीय जनतेने राज्यघटनेची निर्मिती केलेली आहे। 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना भारतीय जनतेला अर्पण करण्यात आली। ही झाली भारतीय प्रास्ताविकेबद्दल काही माहिती। आपण आता प्रास्ताविकेतील तत्वे पाहूया। पहिले तत्व आहे सार्वभौम। सार्वभौम या शब्दाचा इंग्रजीमध्ये अर्थ सॉव्हरेन आहे। याचा अर्थ भारत स्वतंत्र असून त्यावर कोणत्याही परकीय सत्तेचे आधिपत्य नाही। म्हणजे सुरुवातीला आपल्यावर इंग्रजांचे आधिपत्य होते, पण आता आपल्यावर कोणत्याही परकीय सत्तेचे आधिपत्य नाही। दुसरे तत्व आहे समाजवादी। घटनेत प्रास्ताविकेशिवाय इतरत्र कोठेही हा शब्द नाही। काँग्रेस पक्षाने 1955 साली आवडी येथील अधिवेशनात समाजवादी समाज रचनेच्या तत्वाचा स्वीकार केला आहे। त्याच्या पुढचे तत्व आहे धर्मनिरपेक्ष। भारतीय राज्य धार्मिक नाही अधर्मी नाही तसेच धर्मविरोधी सुद्धा नाही असा याचा अर्थ होतो। भारताचा विशेष असा कोणता स्वतःचा धर्म नाही। त्याच्या पुढचे तत्व आहे लोकशाही। लोकशाही हा शब्द इंग्रजीत डेमॉस आणि क्रेशिया या दोन शब्दांपासून बनलेला आहे। डेमॉसचा अर्थ लोक होतो आणि क्रेशियाचा अर्थ सत्ता असे होतो, म्हणजे लोकांची सत्ता म्हणजे लोकशाही असे होय। प्रास्ताविकेतील लोकशाही शब्दाचा अर्थ मात्र व्यापक आहे। त्यात राजकीय लोकशाही बरोबर सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीचाही समावेश होतो। त्याच्या पुढचे तत्व आहे गणराज्य। गणराज्य म्हणजे प्रजासत्ताक। भारत हे गणराज्य आहे, कारण भारताचे राष्ट्रप्रमुख म्हणून काम करणारे राष्ट्रपती हे लोकांद्वारे 5 वर्षाच्या कालावधीसाठी अप्रत्यक्षपणे निवडले जातात। त्याच्या पुढचे तत्व आहे न्याय। सामाजिक आर्थिक व राजकीय न्यायाचा भारतीय राज्यघटनेने पुरस्कार केला आहे। न्यायाचे तत्व आपण रशियन राज्यक्रांतीपासून स्वीकारले आहे। याला बोल्शेविक क्रांती ऑगस्ट क्रांती किंवा रेड रिव्हॉल्यूशन असे सुद्धा म्हणतात। त्याच्या पुढचे तत्व आहे स्वातंत्र्य। राज्यघटनेत स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ व्यक्तींच्या नसणे आणि त्यांना व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी पूर्ण संधी देणे हा होतो। विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा आणि उपासना यांचे स्वातंत्र्य घटनेने भारतीय नागरिकाला प्रदान केलेले आहे। याच्या पुढचे तत्व आहे समानता। समानता याचा अर्थ कोणत्याही विशेष गटात विशेष अधिकार उपलब्ध नसणे हा होय। दर्जा व संधीची समानता भारतीय राज्यघटना भारतीयाच्या प्रत्येक नागरिकाला प्रदान करते। त्याच्या पुढचे तत्व आहे बंधुता। घटनेमध्ये नागरिकत्वाच्या बंधुता संवर्धित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। सर्व नागरिकांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता निर्माण करणे हे पुरस्कृत आहे।
त्याच्या पुढचे तत्व आहे एकता व एकात्मता. एकता व एकात्मता राष्ट्रीय एकात्मतेच्या अनुक्रमे भौगोलिक व मानसिक बाजू प्रदर्शित करतात. कलम 1 मध्ये भारतास राज्याचा संघ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. घटक राज्यांना भारतीय संघातून बाहेर पडण्याचा अधिकार नाही, जेणेकरून भारताची प्रादेशिक अखंडता अबाधित राहील. हे एकता व एकात्मता या शब्दाचे या तत्वाचे स्वरूप स्पष्ट करते. ही प्रास्ताविकेतील तत्वे झाली. आता आपण प्रास्ताविक विषयी काही इतर माहिती घेऊया. घटनेतील प्राधिकारांचा स्रोत भारतीय जनता आहे हे प्रास्ताविकेमध्ये स्पष्ट होते. प्रास्ताविका ही कायदे मंडळासाठी अधिकारांचा स्रोत नाही व ती त्यावर प्रतिबंधही आणत नाही. भारताची प्रास्ताविका न्यायप्रविष्ट नाही, म्हणजे तिच्यातील तरतुदींचा न्यायालयीन अंमल घडवून आणता येत नाही. प्रास्ताविका घटनेचा भाग असल्याने तिच्यामध्ये सुधारणा करता येऊ शकते, मात्र त्याद्वारे घटनेच्या मूलभूत संरचनेत बदल करता येणार नाही. आता आपण प्रास्ताविकेबाबत दाखल झालेले काही न्यायालयीन खटले याबाबत माहिती घेऊया. त्याच्यातील पहिला खटला होता भारत सरकार विरुद्ध मदन गोपाल. हा 1957 सालचा खटला होता. या खटल्यात माननीय सर्वोच्च न्यायालयाने प्रास्ताविका ही भारतीय घटनेचा भाग नसल्याचा निर्णय दिला होता. त्याच्या पुढचा खटला 1960 सालचा हा बेरुबारी प्रकरणातील खटला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सार्वभौम भारताचा एखादा भूभाग घटना दुरुस्ती करून इतर देशांना देता येईल असा निर्णय दिला होता. त्यावेळी भारताने पश्चिम बंगालमधील बेरुबारी प्रांत हा तत्कालीन पूर्व पाकिस्तानला दिला होता. 1960च्या नव्या घटना दुरुस्तीनुसार तरतूद करण्यात आली होती. या निकालाबरोबरच त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने असे स्पष्ट केले होते की प्रास्ताविका ही भारतीय राज्यघटनेचा भाग नाही. ही 1960 सालची घटना होती. त्याच्या पुढचा खटला आहे केशवानंद भारती विरुद्ध भारत सरकार. हा 1973 सालचा खटला आहे. या प्रकरणात उद्देशपत्रिका भारतीय राज्यघटनेचा भाग असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. तसेच संसदेला यामध्ये घटना दुरुस्ती करता येईल, मात्र घटनेच्या मूलभूत संरचनेत नकारात्मक बदल करता येणार नाही. त्याचा विस्तार करता येईल, पण त्यात कमतरता निर्माण करता येणार नाही असा निर्णय दिला. अजून एक खटला आहे LIC ऑफ इंडिया विरुद्ध भारत सरकार. हा 1995 सालचा खटला आहे. या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की प्रास्ताविका ही घटनेचा भाग आहे. ही प्रस्तावनेबाबत 4 न्यायालयीन खटले आहेत. आता आपण प्रास्ताविकेत करण्यात आलेली दुरुस्ती पाहूया. केवळ एकदाच प्रस्ताविकेत घटना दुरुस्ती करण्यात आली होती. 1976 साली 42 घटना दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानुसार प्रास्ताविकेमध्ये पुढील 3 शब्दांची भर टाकण्यात आली: समाजवाद, धर्मनिरपेक्ष, एकात्मता किंवा अखंडता. या 3 शब्दांची प्रास्ताविकेत भर घालण्यात आली. प्रास्ताविकेविषयी काही कायदे पंडितांनी मते व्यक्त केली होती. त्यांची मते आपण जाणून घेऊया. प्रास्ताविकेबाबत के. एम. मुन्शी म्हणतात की प्रास्ताविका आपल्या सार्वभौम लोकशाही गणराज्याचा होरोस्कोप आहे, म्हणजेच राजकीय कुंडली आहे. याबाबत पंडित नेहरू म्हणतात, एक दृढ निश्चय, एक करार, एक शपथ. सर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांच्यानुसार आमच्या संविधानांच्या दीर्घकालीन स्वप्नांचा विचार म्हणजे प्रास्ताविका होय. नानी पालखीवाला प्रास्ताविकेला भारतीय संविधानाचे परिचय पत्र असे म्हणतात. पंडित ठाकूरदास भार्गव यांच्या मते प्रास्ताविका ही घटनेचा सर्वोत्तम भाग, घटनेची गुरुकिल्ली, घटनेचा आत्मा आणि घटनेचे आभूषण आहे. JB कृपलानी यांच्या मते प्रास्ताविका ही कल्याणकारी राज्याची गूढ तत्वे आहे. प्रसिद्ध कायदे पंडित सर अर्नेस्ट यांनी आपल्या प्रिन्सिपल ऑफ सोशल पॉलिटिकल थेअरी या पुस्तकात भारतीय उद्देशपत्रिका लिहिणाऱ्या घटना समितीतील लोकांचा राजनैतिक बुद्धिमत्ता म्हणून गौरव केला आहे. तसेच त्यांनी त्यांच्या पुस्तकाची सुरुवात देखील भारतीय उद्देशपत्रिकेवरूनच केली आहे. अशा प्रकारे आज आपण प्रास्ताविका या घटकाविषयी माहिती घेतली आहे. धन्यवाद.